क्या आपके पोर्टफोलियो में डेट है? शेअर बाजार जेव्हा वर खाली होत असतो त्याला सतत आपल्याला जी धाकधूक वाटते, आपण जे घाबरतो ते का होतं? तर आपली 100% गुंतवणूक जर शेअर बाजार संलग्न होत असेल तर हे होणं साहजिक आहे. जेवढ्या प्रमाणात शेअर बाजाराचा आकार आहे त्याच्या कैक पटीने मोठा आकार हा बॉन्ड मार्केटमधला आहे. डेट फंड ही धावपट्टी आहे जी आपल्या गुंतवणुकांना जोरदार टेक ऑफ केलेल्या गुंतवणुकांना लँडिंग करण्यासाठीचं स्थान प्रदान करणं हे जसं त्या धावपट्टीचं काम आहे ना, तेच त्या धावपट्टीचं काम करणारे हे डेट फंड असतात. तरुण आमच्याकडे दर महिन्याला उत्पन्न चालू आहे, आम्हाला काही डेट फंडाची वगैरे गरज नाही. साफ तू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax and financial implications of the investment or participation in the scheme before investments. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ससा आणि कासवाची गोष्ट लहानपणापासून नक्कीच ऐकली असेल. ससा हा वेगाने धावतो पण दमला की थांबून बसतो. त्या उलट कासव हे अतिशय संथ गतीने जात असतं पण ते दमून थांबत नाही, ते निरंतर चालत राहतं. मित्रांनो, ही ससा आणि कासवाची गोष्ट आपल्या गुंतवणुकीच्या शर्यतीसाठी देखील खूपच महत्वाची आहे. म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत डेट फंडाचं महत्व का असतं, का गुंतवणुकांमध्ये डेट फंडाला आपण महत्व देतो आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये डेट फंड का असावे. आजकाल मला कोणी भेटायला आलं तर मी त्यांना पहिला विचारतो, क्या आपके पोर्टफोलिओ में डेट है? कारण पूर्वी एक ॲडव्हर्टाईज यायची, क्या आपकी टूथपेस्ट में नमक है? सो त्याप्रमाणे आज मला सगळ्यांना विचारावं असं वाटतं की क्या आपके पोर्टफोलिओ में डेट है? बघा मित्रांनो, डेट फंड आपल्या पोर्टफोलिओचा अत्यंत महत्वाचा भाग आहे, कारण का तर ते आपल्या पोर्टफोलिओला एक स्टेबिलिटी देतात. डेट फंड म्हणजे नक्की काय हे आपण पहिलं समजून घेऊया. मित्रांनो, शेअर बाजार हा अत्यंत अट्रॅक्टिव्ह वाटत असतो, म्हणून म्युच्युअल फंड म्हणजे जणू काही शेअर बाजारात गुंतवणुका करणाराच फंड असतो असा आपला एक समज झालेला असतो. मात्र हा आपला समज थोडासा तोकडा पडतो. आपल्या गुंतवणूक विश्वामध्ये कर्ज रोखे हे देखील अतिशय महत्वाचं माध्यम आहे. कर्ज रोखे म्हणजे काय? तर ज्या वेळेला कंपन्यांना, सरकारला 8 वर्षासाठी, 10 वर्षासाठी असे मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी कर्ज हवं असतं, त्यावेळेला ते बॉन्ड पेपर इश्यू करतात की इतक्या वर्षानंतर आम्ही इतके टक्के तुम्हाला हे व्याजाने पैसे परत करूले जाऊ. ज्या वेळेला इक्विटी म्हणजे शेअर बाजार संलग्न गुंतवणुका होत असतात, ज्याला शेअर इश्यू केले जातात, त्याला आपण त्यांचे भागीदार म्हणतो. म्हणजे जर फायदा झाला तरच आपला फायदा होईल, जर त्यांचा फायदा नाही झाला तर आपला फायदा होत नाही. मात्र ज्यावेळेला आपण डेटमध्ये म्हणजे बॉन्ड्समध्ये गुंतवणुका करतो त्यावेळेला आपल्याला एक निश्चित स्वरूपात परतावा मिळणं हे त्यामध्ये गृहीत धरलेलं असतं. अशा प्रकारे गुंतवणुका करणाऱ्या मार्केटला म्हटलं जातं डेट मार्केट. या डेट मार्केटमध्ये अशा प्रकारे इश्यू केलेल्या जे बॉन्ड्स असतात त्या बॉन्ड्सची सतत खरेदी विक्री चालू असते. या बॉन्ड मार्केटमध्ये गुंतवणुका करणारे देखील म्युच्युअल फंड आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेवढ्या प्रमाणात शेअर बाजाराचा आकार आहे त्याच्या कैक पटीने मोठा आकार हा बॉन्ड मार्केटमध्येचा आहे, मनी मार्केटचा आहे. या सगळ्या गोष्टींचा आकार हा शेअर बाजारापेक्षा देखील खूप मोठा आहे. मग तुम्ही तर म्हणाल की गुंतवणूकदार म्हणून आम्ही तर काही फार पाहत नाही, डेट फंड काही रिटर्न मिळत नाहीत त्यावरती, त्यापेक्षा एफडी करू आम्ही. हे 7 आणि 8% किंवा 6-7% मिळवायचे असतील तर एफडी केलेलं बरं. डेट फंडांमध्ये जाण्याचं काय महत्व आहे? पण बघा मित्रांनो, डेट फंडांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुपर रिच लोकांचे पैसे असतात. म्हणजे कोणाचे? तर कंपन्यांचे जे मोठ्या प्रमाणात करंट अकाउंटवरती पडून असलेले पैसे आहेत, त्याच्या ट्रेजरीज आहेत, त्या डेट मार्केटमध्ये ठेवल्या जातात. मनी मार्केटमध्ये अगदी 5 आणि 7 दिवसांसाठी सुद्धा फंड्स ठेवले जातात. एफडी या तुलनेत का केली जात नाही? तर एफडीला 3 महिने किंवा 6 महिने काहीतरी लॉकिंग पिरियड असतं. डेट मार्केटमध्ये अगदी ओव्हरनाईट फंड देखील असतात. म्हणजे तुम्ही आज गुंतवणुका केल्या आणि उद्या जरी काढून घेतल्या तर 1 दिवसात जो काही जनरेट होणारं त्यामधलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे ते देखील आपल्याला मिळवता येत असतं. सो इतक्या मोठ्या प्रमाणात काम करणारं हे जे
डेट मार्केटचं क्षेत्र आहे ते आपल्या या गणितामधलं कासव आहे. मग या कासवामध्ये आपली काहीच गुंतवणूक नसेल तर होतं काय, शेअर बाजार जेव्हा वर खाली होत असतो त्याला सतत आपल्याला जी धाकधूक वाटते, आपण जे घाबरतो, ते का होतं, तर आपली 100% गुंतवणूक जर शेअर बाजार संलग्न होत असेल तर हे होणं साहजिक आहे. मित्रांनो, होतंय काय, आता जशा जशा लोकांच्या FD मॅच्युअर होत आहेत त्यांना वाटतंय की म्युच्युअल फंडामध्ये रिटर्न्स जास्त आहेत, त्यामुळे आपण FD मधले पैसे मॅच्युअर झालेले काढूया आणि शेअर बाजार संलग्न गुंतवणुकीतल्या म्युच्युअल फंडात टाकूया, म्हणजे आपल्याला FD पेक्षा जास्त व्याज मिळेल किंवा FD पेक्षा जास्त रिटर्न मिळेल. पण मित्रांनो, लक्षात घ्या, हा आपला समज थोडासा तोकडा पडू शकतो, कारण गुंतवणुकीच्या चित्रामध्ये पाहताना आपल्याला शेअर बाजार संलग्न गुंतवणुका या काही दरवर्षी रिटर्न देणाऱ्या असू शकत नाही. ती लिनियर ग्रोथ नाही आहे, ती एका बाजूनी दरवर्ष उजाडलं आणि 8% अशा प्रकारे FD मध्ये जी आपल्याला मिळायची सवय त्या प्रकारच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न या गुंतवणुकांमध्ये नसतो. मग आपला शॉर्ट टर्म प्रोटेक्ट कसा करायचा, तर शॉर्ट टर्म प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून या डेट फंडांचा देखील आपल्या पोर्टफोलिओमध्ये हळूहळू आपण भाग बनवायला लागलो तर होतं काय, आपल्याला मध्ये आधी लागू शकणारे पैसे कुठल्याही पेनल्टी शिवाय आपल्याला काढता येतात. आणि ह्या गुंतवणुका शेअर बाजार संलग्न नसल्यामुळे त्यांच्यामध्ये जागतिक पातळीवरती किंवा मोठ्या होणाऱ्या उलाढालींमुळे त्याच्यावर होणारा जो नकारात्मक परिणाम आहे, म्हणजे शेअर बाजार कधी 20-25% देखील पडू शकतं, त्या पडलेल्या शेअर बाजाराचा परिणाम या डेट मार्केटवरती अजिबात होत नाही. कारण या डेट मधल्या इन्व्हेस्टमेंट शेअर बाजार संलग्न झालेच नसतात, त्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असतात, पण त्या डेट मार्केटमध्ये असतात, त्या इक्विटी मार्केटमध्ये, शेअर बाजार संलग्न मार्केटमध्ये नसतातच. सो त्यामुळे त्या आपल्या पोर्टफोलिओला एक अत्यंत महत्वाचा बेस देत असतात. या बेसमुळे काय होतं, तर दोन गोष्टी. एक, जे मी म्हणालो की आपल्याला त्यामधनं होतं काय, तर आपला शॉर्ट टर्म प्रोटेक्ट होतो. आणि दुसरं म्हणजे जेव्हा केव्हा शेअर बाजार प्रचंड प्रमाणात खालती पडत असेल, 10-20% खालती गेलेला आहे, त्याच वेळेला बघा आपल्याकडे अनेक प्रकारे खर्च पण आलेले असतात, आपल्याकडे गुंतवणुका करायला पैसे नसतात. हे पैसे आपण डेट मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंट्समधनं काढून इक्विटी मार्केटमध्ये स्विच करू शकतो. ह्याला म्हटलं जातं डायनॅमिक ॲसेट अलोकेशन. या डायनॅमिक ॲसेट अलोकेशन केल्यामुळे होतं काय, तर आपल्या पोर्टफोलिओवरती मिळणारा रिटर्न आहे तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑप्टिमाइज होतो. खूप छान प्रकारे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळवता येत असतात. म्हणून आम्ही दरवेळेला म्हणतो की जसं विमानतळावरती धावपट्टी असते, त्या धावपट्टीला वेग असतो का हो? विमानतळावरती वेग पकडणारी गोष्ट काय आहे, विमान. पण धावपट्टीला वेग असून चालेल का? नाही ना. सो तसंच ह्या डेट फंड ही धावपट्टी आहे जी आपल्या गुंतवणुकांना जोरदार टेक ऑफ किंवा जोरदार टेक ऑफ केलेल्या गुंतवणुकांना लँडिंग करण्यासाठीचं स्थान प्रदान करणं, हे जसं त्या धावपट्टीचं काम आहे ना, तेच त्या धावपट्टीचं काम करणारे हे डेट फंड असतात. सो या डेट फंडांमध्ये गुंतवणूक करताना मात्र आपण काही गोष्टी सांभाळून करणं गरजेचं असतं. म्हणजे काय, तर लक्षात घ्या, आपल्या डेट मार्केटला अजून मॅच्युअर व्हायला, आपण विकसनशील देश आहोत, अजून काही आपण विकसित झालेले देश नाही आहोत. त्यामुळे आपल्या डेट मार्केटमध्ये होतं काय, खूप मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट डेट जे येत असतं, जे अनसिक्युअर पण असतं. सो या अनसिक्युअर डेटमध्ये आपण गेलो तर इक्विटीपेक्षाही मोठा धोका येऊ शकतो. म्हणजे काय, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा धोका आहे तो म्हणजे डिफॉल्ट रिस्क. जर कंपन्यांनी डिफॉल्ट केला, जर त्यांच्या मुदतीला ते जर म्हणाले, त्यांनी नादारी डिक्लेअर केली की आमच्याकडे पैसे तुम्हाला परत करायला नाहीत, तर ती खूप मोठी जोखीम ठरू शकत असते. म्हणून भारतीय गुंतवणूक क्षेत्रामध्ये सध्या आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमधले डेट फंड, पब्लिक सेक्टर बँकांमधले डेट फंड, मनी मार्केट फंड्स, तसंच PSU सेक्टरमधले डेट फंड्स, अशा डेट कॅटेगरीला जर आपण पाहू तर यामध्ये तुम्हाला जाणवेल की सेफ्टी जास्त आहे. वेअर ॲज तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट डेटमधले क्रेडिट रिस्क फंड, शॉर्ट ड्युरेशन फंड आणि असे वेगवेगळे नावांचे फंड्स असतात, ज्यामध्ये तुम्हाला
रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, पास्ट रिटर्न देखील अट्रॅक्टिव्ह दिसेल, पण लक्षात घ्या तिथे धोका आपले पैसे अडकून पडण्याचाच जास्त आहे. एक गोष्ट आपण जर डोळ्यासमोर स्पष्ट ठेवली की डेट मधल्या इन्व्हेस्टमेंट ह्या माझ्यासाठी सेफ्टी देण्यासाठी आहेत. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवण्यासाठी शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट आहेत. ह्या गुंतवणुकांमधनं मला फक्त सेफ्टी हवी आहे आणि मला महागाईला साधारण मॅचअप होईल इतकेच, महागाईला बीट करायला जाणारे डेट फंडांमधल्या इन्व्हेस्टमेंट करण्याचं स्थानच नाही. डेट फंड हे फक्त आणि फक्त माझ्या महागाईला मॅचअप करेल. जर इन्फ्लेशन रेट 5.5-6% असेल, ओके, 5.5-6% या डेट फंडांनी जरी मला पैसे मिळवून दिले, रिटर्न्स मिळवून दिले, तरी आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. अशा प्रकारे विचार करून डेट फंडांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तरच ती स्टेबल असते. डेट फंडांमध्ये गुंतवणुका करताना आपला विचार हा असतो की मला वेळेला ते पैसे माझ्या बँक अकाउंटमध्ये येऊन हजर असले पाहिजेत. मग ते हजर होण्यासाठी त्याच्यावरती लॉक इन पिरियड मोठा असून चालणार नाही, त्याच्यामध्ये अशी क्रेडिट रिस्क असून किंवा लिक्विडिटी रिस्क असून चालणार नाही. सो त्यामुळे मी त्याच्यावरती मिळणारा जास्तीचा रिटर्न हा सोडून दिला पाहिजे. बऱ्याच वेळेला मी यामध्ये बरीच वेगवेगळी उदाहरणं घेऊन सांगत असतो. म्हणजे मी सांगतो बऱ्याच वेळेला की मानून चला आपण एक जंगलात आहोत आणि या जंगलामध्ये हरणं पहा, हरणं रोज चरत असतात, पण ते जाऊन कधी शिकार करताना दिसतात का? नाही ना. पण ती रोज कवळा चारा सतत चरत असतात. हे आहेत आपले डेट फंड. हे आपल्याला रोज तुम्ही उठून बघाल, थोडा कवळा जो चारा आहे तो चरताना ते दिसतील, शिकार करताना मात्र दिसणार नाही. शिकार करायला पाहायचं असेल तर जंगलामध्ये वाघ करतो, पण मला सांगा वाघ रोज उठून शिकार करतो का? तुम्ही नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी वगैरे चॅनलवर बघा, कधीतरी तुम्हाला शिकारीचा सीन दिसतो. जास्तीत जास्त काळ वाघ काय करत असतो? अहो मस्त आळोखे देत पहुडून राहतो. 3-4 दिवसातनं एखादी शिकार करतो. सो या प्रकारे शेअर बाजारातल्या गुंतवणूक आहेत. इट इज नॉट अ लिनियर ग्रोथ. सो रोज उठून वाघांनी शिकार केली पाहिजे ही तुमची वाघाकडनं अपेक्षा आहे, पण हे वाघाचं नॅचरल वर्तन, नैसर्गिक वर्तन नाही. तसंच शेअर बाजाराने देखील नियमितपणे दर वर्षाला आम्हाला रिटर्न दिलं पाहिजे ही तुमची अपेक्षा झाली, पण हे शेअर बाजाराचं नॅचरल वर्तन नाही. नियमित परतावा देण्यासाठी आपल्याकडे कोण आहेत? तर हरण आहेत, आणि त्या हरणांमध्ये शिकार करण्यासाठी वाघ आहे. जास्त प्रमाणात हरणं असलेला जंगल आणि त्या जंगलामध्ये फक्त हरणं आहेत, वाघ नाहीच आहे, तर त्या जंगलाला पण आपण काही संतुलित जंगल मानत नाही. समप्रमाणात, त्या प्रमाणात, योग्य प्रमाणात वाघ आणि योग्य प्रमाणात हरणं असलेल्या जंगलाला जसं आपण एक संपूर्ण परिपूर्ण इकोसिस्टीम असलेलं जंगल मानतो ना, तसंच आपल्या पोर्टफोलिओमध्ये देखील डेट फंड आणि इक्विटी फंड ह्यांचा समतोल साधलेला असेल तरच तो परिपूर्णपणे पोर्टफोलिओ राहतो. मग आता अनेक जण म्हणतात, अहो आम्ही तरुण आहोत, आमच्याकडे दर महिन्याला उत्पन्न चालू आहे, मग आम्हाला काही डेट फंडाची वगैरे गरज नाही. साफ चूक. लक्षात घ्या, डेट फंडांची गरज तुम्ही निवृत्त असा, तुम्ही मध्यमवयीन असा किंवा तुम्ही अगदी तरुण असा. आणि मी तर म्हणतो जास्तीत जास्त डेट फंडांची गरज ही तरुणांनाच जास्त आहे. का बरं? कारण जरी तुमचं उत्पन्न सुरू असलं तरी तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात खर्च वाट पाहतायत की तुमच्या मुलीसाठी कुठे तुम्हाला फी भरायची आहे, कुठेतरी तुम्हाला पिकनिकला जायचं आहे, अचानक टीव्ही बंद पडतो, मग टीव्ही पण आपल्याला मोठाच हवा असतो. मग ह्या सगळ्या टीव्ही, फ्रीज, अशा काही गोष्टी घरामध्ये आपण नूतनीकरण करतो. या सगळ्या गोष्टी या तरुण वयात जास्त होत असतात. सो त्यामुळे त्याच वेळेला जर मार्केट खालती असेल तर काय बघायचं, नाही यावर्षी मार्केट जरा खालती आहे, आपण जे ठरवलेलं ना रिनोव्हेशनचं काम वगैरे ते जरा पुढच्या वर्षी करू. मग पुढच्या वर्षी पण मार्केट नीट चांगलं नसेल तर अजून जरा ते भिंतींचं काम आपण अजून पुढच्या वर्षी काढू. असं करत डिले करत राहायचं का? बघा मित्रांनो, हे असं न करण्यासाठी, आपला शॉर्ट टर्म प्रोटेक्ट करण्यासाठी नियर टर्म गोल्स, जे आपले गोल्स येत्या काळात येऊ शकतात, त्यांना आपल्याला डेट फंडांमध्ये पार्क करून ठेवलं तरच लॉंग टर्म आयुष्यात, आपल्या पोर्टफोलिओच्या आयुष्यात अस्तित्वात देखील येतो. अदरवाईज जो तो येतो आमच्याकडे आणि म्हणतो ह्या गुंतवणुका ना
आपल्याला लॉंग टर्म करायचे आहेत. कारण का तर लोक एक शिकलेले आहेत की लॉंग टर्म म्हटलं की इक्विटी फंड्स येतात आणि इक्विटी फंड झाले की रिटर्न्स जास्त मिळतात. मात्र मित्रांनो, हीच गोष्ट दरवेळेलाच होत असते असं नाही. त्यामुळे आपल्या येत्या काळातल्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये होत असलेले येऊ शकणारे जे खर्च आहेत त्यांना आपण हे डेट फंडांचं कवच दिलं तर काय होईल, ज्या वेळेला आपण एखादं झाड लावतो त्या झाडाच्या भोवती देखील आपण कुंपण घालतो. का बरं? कारण का तर गाई गुरं येऊन चरून जाऊ नयेत. ज्या ते रोपटं अतिशय लहान आहे त्यावेळेला जर गाई गुरांनी येऊन त्याला चरलं तर त्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर होईल का? नाही ना. सो तशाच प्रकारे आपल्या देखील इक्विटी फंड जे लॉंग टर्म आहेत त्यांना लॉंग टर्म राहण्यासाठी प्रोटेक्शन देण्याची, एक कवच देण्याची, एक कुंपण देण्याची गरज असते. ते कुंपण देण्याचं काम हे डेट फंड्स करतात. जर आपण त्या कुंपणाचं प्रोटेक्शन दिलं तर होतं काय, ते आतमधलं झाड हळूहळू हळूहळू वाढत असतं, त्यातलं कंपाऊंडिंग होत असतं आणि 5-7 वर्षांनंतर ते झाड देखील चांगला आकार घ्यायला लागलेलं असतं. मग काय त्याला फारशा त्या कुंपणाची आवश्यकता राहत नाही. पण आपल्या समोर गरजा तर खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे आपल्याला खर्च करायचे जे पैसे आहेत ते लँड करून ठेवणं डेट फंडांमध्ये आणि जे माझे पैसे 5-7 वर्ष लागत नाहीयेत त्यांचं गुंतवणुकीचं विमान असं थेट टेक ऑफ करत उडवायचं. अशा प्रकारे जर गुंतवणुकांचं नियोजन केलं तरच आपल्या पोर्टफोलिओला स्टेबिलिटी मिळते आणि यालाच तर मित्रांनो म्हणतात ॲसेट अलोकेशन. मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जे उदाहरण घेतलं ससा आणि कासव, हे काय रिलिव्हंट आहे बरं? अहो मित्रांनो, गुंतवणुकीची शर्यत जिंकायची असेल ना आपल्याला तर ससा आणि कासव हे एकमेकांविरुद्ध धावत नसतात, एकमेकांशी स्पर्धा करत नसतात. तर ससा आणि कासव हे एक टीम म्हणून एका टीम मध्ये सामील होऊन स्पर्धेमध्ये भाग घेतात. कसं की जर जमीन लागली, स्टेबल काळ लागलाय, जोरदार वेगवान भरधाव वेग घेता येईल, अशा परिस्थितीमध्ये जोरदार धाव कोण घेऊ शकतो? ससा. तो त्यामुळे तो ससा कासवाला आपल्या डोक्यावर घेतो आणि भरधाव वेगाने धावतो. पुढे ज्यावेळेला पाणी लागतं त्याला ससा काही पोहू शकत नाही. मग कासव चार्ज घेतं आणि कासव पोहायला लागतं सशाला आपल्या डोक्यावर घेऊन. अशा प्रकारे पाणी लागलं तरी देखील रस्ता पार होतो, जमीन लागली, डोंगर दऱ्या लागल्या तरी देखील रस्ता पार होतो. कारण ससा विरुद्ध कासव नाही, ससा अधिक कासव एक टीमनी लढतात. सो आपल्या देखील अशाच पोर्टफोलिओमध्ये एक टीम घेऊन जर गुंतवणुका करायच्या असतील तर मित्रांनो इथे दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तुम्हाला माझ्याशी चर्चा करायची असेल, तुम्हाला तुमचं गुंतवणूक नियोजन नीट करून घ्यायचं असेल, या पोर्टफोलिओमध्ये शिकवल्याप्रमाणे ॲसेट अलोकेशन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मिसिंग वाटत असेल तर आम्ही तुमच्यासाठीच तर आहोत. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कळवा. मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचत असतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.